ठाणे व पालघर जिल्हा सहकारी बँक निवडणूक प्रचारासाठी बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी साधला पत्रकारांशी संवाद। प्रचार करण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत। ठाणे आणि पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत सहकार पॅनल या ठिकाणी उभा आहे आणि शिट्टी निशाणी या ठिकाणी आहे। शहापूर तालुक्यातून कृषी पतसंस्था या मतदारसंघातून आमचे प्रकाशजी वरकुटे, त्यानंतर 5 आरक्षण जागेसाठी तसेच 2 इतर संस्थांसाठी या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आलेले आहेत। पाटील साहेबांच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहितच आहे की गेली 9 वर्ष त्यांनी जबरदस्त असं काम या ठिकाणी बँकेत केलेलं आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाची व्याप्ती आहे। पत्रकारांच्या बाबतीत आज या ठिकाणी आपणास बोलवण्याचं कारण असं की सहकार पॅनल या ठिकाणी निवडणूक उभा आहे आणि कमी वेळात जास्त प्रचार करण्यासाठी नेहमी प्रसिद्धीची गरज असते आणि प्रसिद्धी माध्यम पत्रकार हेच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देऊ शकतात आणि म्हणूनच साहेबांशी संवाद साधण्यासाठी आपणास बोलवलं आहे। साहेब या ठिकाणी पूर्ण शहापूरचा दौरा या ठिकाणी आज करणार आहेत म्हणून सभासद आपल्या ठेवी बँकेत ठेवतात। आज ज्या वेळेला मी 2017ला ज्या वेळेला मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळेला बँकेच्या प्रॉपर्टी 135 कोटी होता, आज 190 कोटी आहे। म्हणजे बँकेचा आलेख सतत वाढत आहे। बँकेला नाबार्डचा सतत ऑडिट वर्ग आहे। तसेच नाबार्डचे आणि आरबीआयचे कोणत्याही लेवलला बँकेला कुठे कोणत्या प्रकारची पनिशमेंट किंवा कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाही आणि अनेक शासकीय अहवाल असतील म्हणजे सीएमईजीपी पीएमएफएमई यासारख्या ज्या शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना ज्या योजना दिल्या जातात त्या योजनेमध्ये चांगलं काम केलं म्हणून शासकीय लेवलला महाराष्ट्रामध्ये आपल्या बँकेला प्रथम पारितोषिक मिळालंय। म्हणजे कलेक्टर लेवलला ज्या शासकीय लेवलला ज्या मीटिंग होतात त्यामध्ये अहवाल गेलं का पीएमएफएमई मध्ये सर्व जिल्हा बँकेमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगलं काम केले। सीएमईजीपी मध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम केलंय। सीएमईजीपी मध्ये आपण अनेक या ग्रामीण भागातल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आपण त्यांना कर्ज दिलीत आणि त्यांना उद्योजक बनवले, अनेक उदाहरण आहेत। तसेच शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी शेती संस्था मार्फत 65 कोटी पर्यंतचं कर्जाची योजना आणि आपली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली बँक आहे की जेणेकरून त्या आपल्या शेतकऱ्यांनी उद्योजक बनावं। अनेक ठिकाणी मी मेळावे घेतले तालुका आहेत गेल्या वर्षी जून महिन्यात आणि प्रत्येकाला आवाहन केलं की शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे या आणि उद्योजक बना। अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलं आणि अनेक योजना या पुढच्या काळात अंमल करायचे आहे। म्हणजे सागरी नागरी डोंगरी असं अनेक विभागाला आपल्या दोन्ही जिल्हे विभागले आहेत। ग्रामीण भाग आहे, डोंगरी भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे, शहरी भाग आहे। शहरामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे ते अतिशय जोरात चालू आहे। महाराष्ट्र शासनाची चांगली योजना आहे। आपण तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली आहे। आज डोंबिवलीला शुभदा म्हणून सोसायटी आहे, 2 वर्षापूर्वी आपण त्यांना 7 कोटी रुपयाचे कर्ज दिले। आज त्या सोसायटीतले लोक 2 वर्षात बिल्डिंग पूर्ण केली, अतिशय सुसज्ज इमारतीमध्ये राहायला गेलेत आणि पूर्ण कर्ज फेडले आहे 2 वर्ष। अतिशय आदर्श आहे। म्हणजे आपण आपली बँक शासन ज्या ज्या योजना देत त्या योजना चांगल्या आणि प्रभावपूर्ण राबवतोय, यालाच चांगलं सरकार म्हणतात। याला चांगलं सरकार म्हणतात। सरकार म्हणजे काय? शासन कशासाठी, संचालक मंडळ कशासाठी असते? शासनाने ज्या योजना दिल्या त्या बँकेच्या मार्फत लोकांबरोबर पोहोचवण्याचं काम या संचालक मंडळाचे असते। त्या आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये प्रभावपूर्ण राबवलेले आणि म्हणून ते घेऊन आम्ही लोकांपुढे जाते। म्हणून आमचं फायनल विजन 100%। मी कधीपासून बोलतो का प्रकाश वरकुटे येणार त्याचं कारण काय ते आम्ही जे 10 वर्षांमध्ये केले त्याच्यावर आम्ही मत मागतो। लोक टीका करू मत, आम्हाला कोणावर टीका करायची नाही। आम्ही केलेल्या कामावर आम्हाला मत मागले आणि माझं खुलं आव्हान विरोधका एका स्टेजवर यावं डिबेट करण्यासाठी आम्ही एका स्टेजवर डिबेट करायला तयार आहेत, समोर डिबेट करायला तयार आहे। बोला काम आता पुढे चालू राहणार आहे। याचं कारण असं की आता आपल्यानंतर आपले चिरंजीव यामध्ये बिनविरोध निवडून आले।
काय माहितीये का, शासनाच्या आरबीआयच्या धोरणाप्रमाणे 10 वर्षाच्या वर राहता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही जरी त्या ठिकाणी नसेल तरी येणाऱ्या नवीन तरुणांना किंवा नवीन संचालक मंडळाला आमचं मार्गदर्शन राहणार आहे. आणि त्या मार्गदर्शनाच्या आमच्या पावलावर पाऊल ठेवून ते चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही, 100% खात्री आहे. साहेब, मार्केटमध्ये की सहकार पॅनल निवडणुकीनंतर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणे काय? हे बघा, तुम्ही काहीही प्रश्न विचारा, सहकारी पॅनलचे स्वतःचे सत्ता आल्यानंतर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणं करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही कामाच्या जोरावर लोक आम्हाला 100% यश देतील याची आम्हाला खात्री आहे. आज उमेदवार आमचे निवडून आलेले आहे आणि 3 का आमच्या 18 उमेदवार निवडून येतील. आम्हाला त्यांची गरज काय? 18 उमेदवार आमचे निवडून येणार आहेत, मग आम्हाला त्यांची गरज काय? परिवर्तन पॅनल मार्फत असंही म्हणलं गेलं आहे की आम्ही आमचे 8 आलेले आहेत बिनविरोध आणि त्यांचे एकच आले. दाखव ना. माझा मुलगा पण त्यांचा आहे का? माझा मुलगा पण त्यांचा आहे का? ते त्याने विचारावं. हा, निलेश गोळेचा मिसेस त्यांची आहे का? अमित गोळे त्यांचा आहे का? दसुरडे त्यांचा आहे का? हा, राजेश सावळारामचा मुलगा त्यांचा आहे का? हा, अरुण पाटील त्यांचा आहे का? सांगा ना, कोणते नावं घ्या ना, नावं घ्यावं त्यांनी. ही जी निवडणूक होते या क्षेत्रामध्ये आपला अनुभव फार मोठा आहे. या निवडणुकीसाठी जे मतदार आहेत त्यांसाठी आपण काय सांगतो? मतदारांना एकच सांगतो की बँक ज्या पद्धती ही बँक खाडेदारांपासून इतिहास आहे या बँकेला. 1958 साली ही बँक स्थापन झाली. खाडेदारांचं नाव आजही बँकेत आहे आणि त्यांचा जो आदर्श आहे तो टिकवण्यासाठी बँकेचे परंपरा ठेवण्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ते अशीच परंपरा ठेवण्यासाठी आणि बँकेचा आलेख उंचावण्यासाठी या बँकेच्या भवितव्यासाठी सहकार पॅनलला निवडून द्या असं मी आवाहन सगळ्या खातेदारांकडे करतो. हे जवळजवळ 8 बिनविरोध आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती ठाणे बँकेची निवडणूक आपण पाहिलं तर सहकार पॅनलला एक चांगलं यश मिळालं आहे. जवळपास 8 उमेदवार हे बिनविरोध आले आणि अशातच शहापूरमध्ये देखील आपला एक उमेदवार आहे, त्याची देखील आता ताकद वाढलेली दिसते आणि आपण त्याच्या प्रचारासाठी शहापुरात दाखल झाला. काय तुम्ही सांगायला सांगा? 100% निवडून येणार. शहापूरचा जो सेवाचा प्रकाश वरकडी उमेदवारांचा सहकार पॅनलचा आहे, 100% निवडून येणार. या ठिकाणी पाहिलं तर चर्चा खूप मोठी की भाजप विरुद्ध भाजप हा जिल्ह्याचा एक वेगळाच पॅटर्न तयार झालेला आहे. असं असताना सहकार पॅनलची बाजू मजबूत झालेली. काय माहिती का, सहकारमध्ये पक्षावर निवडणूक लढवली जात नाही. स्पष्ट सांगतो, यापूर्वीचा इतिहास बघा कधी पण, म्हणजे खाडेदादांपासून आजपर्यंत आरसी पाटलांपासून आजपर्यंत 2015ची निवडणूक बघा, 9ची निवडणूक बघा, 21ची निवडणूक आणि 26ची निवडणूक आहे. कधी पक्षावर निवडणूक लढवलं मला दाखवा. काय पडवा साहेब, कधीच पक्षावर निवडणूक सहकाराचे लढवलं जात नाही. आता आम्ही 2015ची निवडणूक लढवली ती सहकार पॅनल मधून लढवली. 2015 ते 21 आम्ही त्या ठिकाणी राज्य केलं तर पक्षावर न केलं, सहकारावर केले. 2021 ते 26ची निवडणूक जी होती ती सुद्धा आम्ही सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये भाजपचे लोक होते, सेनेचे होते, CPM होते, राष्ट्रवादी होते, काँग्रेस होते, त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी 4 लोक होते. आणि अशा पद्धतीने सगळे सहकारामध्ये काम करणारे जाणकार लोक असते, मग तो कोणत्याही पक्षाचे असो, त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवली. एकदा बँकेमध्ये आम्ही चढलो की आमची पक्षाचे पादत्राणे आम्ही बाहेर ठेवतो, मग आम्ही सहकार म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यानंतर ज्याच्या त्याने पक्षाचे काम करावं असे त्याला मुभा असते. पहिल्यांदा असं घडलंय की ही निवडणूक पक्षीय लेवलवर लढवली गेली. आम्ही आमच्या पॅटर्न प्रमाणे आजही आम्ही भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि CPM, काँग्रेस सगळ्या पक्षांचे लोक आम्ही आज सहकार पॅनल मध्ये घेतले. त्याच्यामुळे ही पक्षीय निवडणूक आम्ही लढवली नाही,
ही पक्ष निवडणूक परिवर्तन पॅनलने लढवलेली आहे.